नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आंबरे सर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात तब्बल 35 लाख मोफत वह्यांचं वाटप करण्यात येते आणि आता आपण वाड्यामध्ये आहोत आणि आपण बघू शकतो या शाळेमध्ये ही आता शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आंबरे सर यांच्या माध्यमातून मोफत वह्यांचं वाटप करण्यात येते। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रावर सुरू असतं। अशातच यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 35 लाखांहून अधिक मोफत वह्या वाटपांचं कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। सध्या आपण वाड्यामध्ये आहोत आणि इथेही आपण बघू शकतो या शाळेमध्ये वह्या वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र याचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री निलेश आंबरे व त्यांचे सहकारी आपल्या सर्वांसाठी शैक्षणिक साहित्य देण्यासाठी उपस्थित आहे। त्या सर्वांचं मी शब्दसम्मानाने स्वागत करतो। कार्यक्रमाची सुरुवात आपण माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करत आहोत। यावेळी उपस्थित असलेले सर्व माननीय पदाधिकारी आज उपस्थित असलेले कार्यक्रमासाठी माननीय सांबरे साहेबांचे चिरंजीव धीरज दादा सांबरे, कार्याध्यक्ष जिजाऊ संघटना, प्रज्वलजी पाटील युवा नेते, परेशजी पाटील, महेंद्रजी ठाकरे, संगीताताई ठाकरे महिला संघटक, या सर्वांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलनानंतर व्यासपीठावर विराजमान व्हावे। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे केली जातात आणि अशातच शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आंबरे सर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये विद्यार्थ्यांना मोफत तब्बल 35 लाख वह्यांचं वाटप करण्यात येणार आहे। आणि आता आपण पाहू शकतो वाड्यासारख्या दुर्गम भागातही आपण बघू शकतो जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात येते। या सुंदर अशा कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे 15 वर्षापासून साधारणपणे संस्थापक अध्यक्ष निलेश आंबरे सर उपस्थित राहिलेले आहेत। किंवा आपण आपल्या घरचे सर्व लोक परिचित आहोत। 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यात एक छोट्याशा झडपोली अशा छोट्या गावात अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीत ज्या महान व्यक्तीने जन्म घेतला त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर माझे सुद्धा डोळे भरून येतात। त्यांचे वडील एका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होते आणि त्यांना जन्म देणारी माय माऊली तिने अनेक लोकांना अशी मदत केली की त्यांच्या त्या ऐकल्यानंतर माणसाचे खरोखर खूप हे वाटतं की एका सामान्य परिवारात जन्म घेऊन एक सामाजिक काम
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या तर माध्यमातून सामाजिक काम कसं असतं याचा महाराष्ट्रभरात नमुना विविध उपक्रम राबवले सांगते जातात. साहेब मोफत यांनी शिक्षण देणं असेल, दीन दुःखी दलित पीडित जनतेसाठी विद्यार्थ्यांना घडवणं आपलं असेल, सर्वस्व अशी कामं सुरू असतात. दिलेलं आहे. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था मोफत ही संस्था वह्यांचं वाटप एका ग्रामीण भागातून सुरू होऊन देखील या महाराष्ट्रातील असे अनेक राजकीय पुढारी आहेत किंवा अनेक सामाजिक संस्था आहेत, यांना सुद्धा एक प्रेरणादायी ठरत आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वैद्यकीय सुविधा, आरोग्यविषयक सुविधा, शिक्षण सेवा, करिअर विकास सेवा, महिला सक्षमीकरण, करिअर विकास अशा विविध क्षेत्रात कार्य करतात. ज्यामध्ये त्यांनी झडपोली ते आरोग्यासाठी एक मोठं हॉस्पिटल दवाखाना सुरू केला. त्यानंतर त्यांनी शहापूर येथे मोठं हॉस्पिटल सुरू केले, जे सामाजिक दृष्ट्या खूप मोठं कार्य आहे. ज्यामध्ये सर्व प्रकारे निशुल्क कुठल्याही प्रकारचा 1 रुपया न घेता विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. मागे वाडा किंवा पालघर, विक्रमगड, मोखाडा, जव्हार या ठिकाणी काही पेशंट होते ज्यांना डायलिसिसची आवश्यकता होती. तर त्यांनी झडपोली येथे मोफत डायलिसिसची सुविधा दिली, जी पालघर जिल्ह्यात कुठेच नव्हती. त्याचसोबत त्यांनी CBSE स्कूल जे कुठलीही फी न घेता उभे केले. इमारत बघितल्यानंतर आपल्याला पण खूप अभिमान वाटतो. एवढी मोठी शाळा त्यांनी झडपोलीलाच काढली, पण त्यासोबत त्यांनी इतर जे मोठमोठे गाव आहेत, साधारण वाडा, मोखाडा या तालुक्यातील, विक्रमगड मधील त्या ठिकाणी पण सुरू केलेले आहेत आणि अद्यावत अशा त्या स्कूल आहेत. त्यासोबत त्यांनी अंध अपंगांसाठी त्यांची शाळा आहे. त्या ठिकाणी आम्ही एकदा भेट द्यायला गेलो होतो. तिथले मुलं खूप, जरी त्यांना दिव्यांग आहेत परंतु ते दुसऱ्या क्षेत्रात खूप पुढे जातील हे त्यांना भेटून मला जाणवलं होतं. त्यानंतर आरोग्यामध्ये विविध प्रकारचे ते नेत्र तपासणी, मोफत जिजाऊ क्लिनिक, 40 लाख पेक्षा जास्त लाभार्थ्यांना त्यांनी लाभ दिलेला आहे. शिक्षणामध्ये गेल्या 15 वर्षापासून लाखो वह्या वाटतात. आपण एका मुलाला वह्या घ्यायला गेलो होतो, साधारण 400-500 रुपये लागतात, परंतु ते लाखो वह्या देतात. म्हणजे त्यांचा जो सामाजिक संकल्प आहे आणि पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्यासाठी. आणि त्यांचा एकच उद्देश आहे की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत, त्यांचे आई वडील अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना शिकवतायत आणि त्यांचा कुठेतरी थोडा आर्थिक भार त्यांनी उचलावा या दृष्टीने ते प्रयत्न करतायत. या सर्वांचा एक लेखाजोखा त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी पण केलेला आहे. आज तो लेखाजोखा रत्नागिरी, रायगड, ठाणे, भिवंडी, शहापूर, नाशिक, धुळ्यापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. हे बघून खरोखर आश्चर्यचकित वाटतं. मी आज शिक्षक संचलित शिक्षण संस्थेच्या वतीने व स्वामी विवेकानंद विद्या मंदिरच्या वतीने आपण या ठिकाणी आलात, आपलं स्वागत करतो. आणि कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणजे सगळ्यात अगोदर स्वागत गीत होईल. स्वागत गीत साठी मुलींनी यायचे.
से दीप जलाकर करते हैं प्रणाम। हृदय में प्रेम लिए करते स्वागत सम्मान। सुर से सुर मिला के गाए मंगल गान। गम पगम रे गम रे गम सरे ग सप म रे नि सा। गम पगम रे गम रे ग प सरे ग सप म रे नि प सा। कलिया है हम इस उपवन की सब में प्रेम भरे। खुशबू से महकाए धरा को ऐसा कर्म करे। कलिया है हम इस उपवन की सब में प्रेम भरे। खुशबू से महकाए धरा को ऐसा कर्म करे। परमेश्वर से मांगे हो सबका कल्याण। परमेश्वर से मांगे हो सबका कल्याण। हृदय में प्रेम लिए करते स्वागत सम्मान। सुर से सुर मिला के गाए मंगल गान। करते हैं प्रणाम हो सबका कल्याण। आता स्वागत झालंय, त्यानंतर आपण कार्यक्रमाचा मुख्य भाग शिक्षक संचलित शिक्षण संस्था व स्वामी विवेकानंद विद्या मंदिर वाडा यांच्यातर्फे सन्माननीय श्री निलेशजी साप्ते साहेब, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व शिवसेना उपनेते यांचं स्वागत शिक्षक संचलित शिक्षण संस्थेचे श्री कोषाध्यक्ष श्री जिते सरगवडे यांना यानंतर सन्माननीय धीरजदादा निलेश सांबरे, कार्याध्यक्ष जिजाऊ संघटना यांचं स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री पाडवी सर करतील। यानंतर श्री प्रज्वलजी पाटील, युवा नेते व कार्याध्यक्ष जिजाऊ संघटना यांचं स्वागत श्री खेडकर सर करतील। यानंतर जिजाऊ कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री महेंद्रजी ठाकरे यांचे स्वागत कुमार सर करतील। यानंतर महिला संघटक पालघर जिल्हा सौ संगीताताई ठाकरे यांचं स्वागत आपल्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका व पर्यवेक्षिका सूर्यवंशी मॅडम दोघांनी करायचे।
शुभसुमनाने स्वागत करू. श्री परेश पाटील सर, तालुकाध्यक्ष, त्यानंतर कैलास पाटील सर, निलेशजी मोकाशी, किरण भोईर, संतोषजी राऊत, निलेश भोईर, तुषार कराळे, कीर्ती भोईर मॅडम, संचिता पटेल मॅडम. याबद्दल मी एक सांगण्यासाठी मला एक आनंद होतोय की व्यासपीठावर जे महान व्यक्ती बसलेले आहेत ते देखील आपल्या शाळेचे, आपल्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत. हे आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आपली संस्था आणि शाळा गेल्या 55 वर्षापासून या ठिकाणी हे काम करते आणि आता आपल्याला मिळणारं सगळ्यात मोठं म्हणजे या संस्थेतून किंवा या शाळेतून किंवा या कॉलेजमधून जो विद्यार्थी या ठिकाणी बसून शिकला आणि तो आज या ठिकाणी विराजमान झाला, हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी पण अभिमानाचीच पाहिजे. यानंतर संघटनेच्या वतीने आपल्या प्रतिकात्मक स्वरूपात आपल्या संस्थेचे किंवा शाळेचे सत्कार करण्याचं सांगतायत. त्यामुळे आपण माननीय सांबरे साहेब यांच्या हस्ते शिक्षक संचलित शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष जिते सर यांचं स्वागत किंवा सत्कार करेल. यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पाडवी सर यांचं स्वागत धीरजजी करतील. हे स्वागत म्हणजे आपल्या सर्व शिक्षक, विद्यार्थी या सगळ्यांचे प्रतिकात्मक रूपात. यानंतर आपल्या शाळेचे संस्थेचे कोषाध्यक्ष श्री जिते सर 2 शब्द बोलतील. आज आपल्या शाळेमध्ये जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके म्हणजे सिंपल लिव्हिंग आणि ग्रेट थिंकिंग असं असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं मी संस्थेच्या वतीने स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 2008 पासून या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून अनेक समाजसेवेचे कार्यक्रम आयोजित केले गेलेले आहेत आणि त्यांच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा, शिक्षण सेवा, करिअर सेवा, महिला सक्षमीकरण, करिअर विकास अशा विविध क्षेत्रात समाज बांधवांसाठी पददलित, दलित, अल्पसंख्याक आपले वनवासी बंधू भगिनीसाठी ही संस्था कार्य करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता जितेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं की साहेब देखील आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत, की तुमच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी गौरवास्पद बाब आहे. आज तुम्ही ते शिक्षण घेत आहात. साहेब काही वर्षापूर्वी आपल्या संस्थेमध्ये सिनियर कॉलेजला शिक्षण घेत असून सुद्धा शिक्षण घेऊन त्यांनी आज हे नैवेद्यपान कामगिरी केलेली आहे. त्यांच्या कामाचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जर 2 पैसे आले त्याच्यातले कमीत कमी 1 पैसा समाजकारणासाठी खर्च केला गेला पाहिजे. साहेबांनी जे काम केलेलं आहे त्यांच्याकडे कोणीही जाऊ द्या, कोणीही मनुष्य जाऊ द्या, गोर गरीब त्यांच्याकडून कधीही परत फिरणार नाही. कायम त्यांचा मदतीचा हात कायम सगळ्यांसाठी पुढे असतो. साहेबांना या समाजसेवेसाठी ईश्वर खूप खूप आयुष्य देवो. एवढे 2 शब्द बोलून मी यानंतर शिवसेनेचे उपनेते व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष व आपल्या शाळेचे कॉलेजचे माजी विद्यार्थी श्री निलेशजी सांबरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. आजच्या आपल्या शिक्षक संचालित
स्वामी विवेकानंद शाळेच्या महाविद्यालयाच्या वहीवाटप कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या या शाळेचे कार्याध्यक्ष शिंदे सर, आदरणीय मुख्याध्यापक प्राचार्य सर, आमच्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुख, महिला संपर्क प्रमुख ठाकरेताई, महेंद्रदादा ठाकरे, पदेजी पाटील, उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व, उपस्थित सर्व आदरणीय शिक्षक वृंद, तसेच विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. मगाशी सरांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे. तर 10वीच्या परीक्षेलाही 90ला पेपर द्यायला मी स्वामी विवेकानंद आपल्या या विद्यालयामध्ये पेपरसाठी आलो होतो. 93-94 2 वर्ष मी याच कॉलेजमध्ये आपलं शिक्षण घेतलं. मी येताना मुलाला सांगत होतो तर कुठे नाश्ता करायचो, ते तऱ्हेच्या वडापावच्या याच्यात भाकरी करून आणल्या जायच्या आणि भजी आणि भाकरी खायचो. तिथनं चालत इथपर्यंत यायचो आणि इथून शिक्षण घेऊन पुढे गेल्यानंतर मला आज आता असं वाटतं का या शाळेतील विद्यार्थी हे आपले खूप माझ्यापेक्षा खूप पुढे गेले पाहिजे. त्यासाठी आजच्या आपल्या वयावाटप कार्यक्रमासाठी मी प्रथमतः आपल्याकडे आलेलो. मी मागच्याच आठवड्यामध्ये कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा, गुहागर, देवरूख, रत्नागिरी, राजापूर या विविध ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बरोबर करिअर गायडन्स कार्यक्रम देते. परंतु त्या 25,000 विद्यार्थ्यांना भेटून आल्यानंतर सुद्धा इथल्या आपल्या 1000 विद्यार्थ्यांच्या टाळ्या ऐकल्यानंतर माझं मन खरोखरच प्रफुल्लित झालं का आपल्या वाड्याच्या कॉलममध्ये खरोखर काय. निवेदकांना सांगायला लागले टाळ्या वाजवा, तुमच्यासाठी कोणतरी बोलते का काय आलेले आहेत, परंतु इथे आपल्या वाड्याची ताकद वेगळी आहे. कारण आज आता आपल्याला मी हे सांगण्यासाठी आलेलो आहे का आपल्याला जे स्वप्न बघायला आज आपण वाड्याच्या झोपीतलं बघायला गेलं हेमंत पाटील नावाचं तरुण शिलोत्तर गावचा, ते आपल्यासारख्या कोणतरी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकला, हायस्कूलमध्ये शिकला, परंतु त्यांनी युपीएससी व्हायचं ठरवलं तर देशाच्या युपीएससीच्या परीक्षेमध्ये 39 ते आले. आजही मी परवा पंढरपूरला गेलो होतो, तिथल्या सोलापूरच्या कलेक्टरांशी बोलायचं होतं. मी हेमंतांना फोन केलं, अशाचे कुलकर्णी नावाचे कलेक्टर आपण बोलू शकता. एका मिनिटात ते तिथे बोलले गेले की बाबा पंढरपूरला आमचे नातेवाईक आपले बाजूच्या गावचे चिन्मय पाटील पिंपचे, तेही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले, युपीएससी झाले. आज अभिमानाने सांगतो का उद्या कुठलाही विषय टॅक्सेसचा असला तर त्यांच्याविषयी बोललं, कारण ते तिथनं युपीएससी झाल्याने डायरेक्ट अरुण जेटली अर्थमंत्र्यांचे ओएसडी म्हणून त्यांनी काम बघितलं. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातला कुठलाही विषय असला तरी सुद्धा तेही मदत करतात. बाजूच्या आपल्या पीकचे आपले सगळे देवळीचे यतीश पाटील हे जीएसटी मध्ये ऑफिसर आहेत. आज कोणालाही अडचण आली आपल्या वाडा तालुक्यात नव्हे तर कुठे ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये त्यांना एक फोन केला तरी सुद्धा ताबडतोब मदत मिळली जाते. त्यांचा बॅचमेंट कुठे ना कुठे असतो. हे काम शिक्षणामध्ये. बाजूला वाड्याच्या बाजूला असलेलं गांधरा गाव, तर त्या गांधरा गावामध्ये एक डॉक्टर झालं बघून जवळजवळ 35-40 डॉक्टर झाले. परवा गांधराचा एक पेशंट ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. परिस्थिती गरिबी होती. 3.5-4 लाख रुपये बिल झालं होतं. आपण पण आम्ही देऊन 25,000 रुपये दिले. हॉस्पिटलला विनंती करून 25,000 रुपये दिले. इन्शुरन्स 1.5 लाखाचा होते. 2 लाख रुपये झाले. 1.5 लाख रुपये त्यांनी भरले होते. उरलेलं बिल कमी करण्यासाठी त्या गांधऱ्याच्या डॉक्टरांना आपण फोन केला तर उर्वरित बिल 100% माफ करण्यात. हे सांगण्यामागे उदाहरण देण्यामागे उद्देश काय तो म्हणतो का आपण काहीतरी बनलं पाहिजे. आपल्याला हेमंत पाटील नाही बनता आला, चिन्मय पाटील बनलं पाहिजे. चिन्मय पाटील नाही बनता आला, यतीश पाटील बनलं पाहिजे. यतीश पाटील नाही बनता आला तर डॉक्टर तरी बनता आला पाहिजे. परंतु आपल्याला काहीतरी स्वतःने ठरवलं पाहिजे मला काहीतरी बनायचं. आज ही वेळ नाही आपल्याला का आपल्याकडे गरिबी आहे, आम्हाला शिक्षण घ्यायला अडचण येईल. एक चांगल्या शाळा आपल्याकडे उभे चांगले शिक्षक वृंद आहेत आणि तुम्हाला जर खरोखरच डॉक्टर व्हायचं येईल तर 9वीपासून नीटचे क्लासेस आपण धडपडले सुरू केलेले आहेत. JEE चांगले इंजिनियर व्हायचे तर IIT सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये इंजिनिअरिंगला जायचंय तर JEE क्लासेस इयत्ता 9वीपासून अधिकारी व्हायचे तेही आपण इयत्ता 9वीपासून ठरलं का गोरगरिबांचा मुलगा हा अधिकारी पदावर गेला पाहिजे. त्याचबरोबर CA न्यायाधीश या क्षेत्रामध्ये आपल्याला जर जायचंय तर आपल्याला आपल्या पाठीशी एका कुटुंबाप्रमाणे जिजाऊ आहे हे सांगण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेना पक्ष तर सामाजिक कामामध्ये शैक्षणिक कामामध्ये पुढेच आहे. परंतु आज शिवसेनेच्या बरोबर जिजाऊ आल्याने आपण ज्याच्या जिथे स्वप्न बघायला अगदी जगाच्या पाठीवर जाऊन
पुढे MS करायचं आहे तर त्यासाठी तुमच्या बरोबर शिवसेना आणि निलेश लंके एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर. परंतु स्वप्न तुम्ही बघितली पाहिजे बाळांनो. अभ्यासाचं सातत्य ठेवलं पाहिजे. मला वाटत नाही का जगामध्ये जर सातत्य ठेवलं तर कुठलीही पाहिलेली स्वप्न अपूर्ण राहतील. आपल्या जिजाऊमध्ये एक कोल्हापूर आलेले तरुण स्वप्नील माने म्हणून का लहानपणी त्यांच्या आई गेल्या होत्या इंजिनिअरिंगचं शिक्षण देत असताना बाबा गेले. इंजिनिअरिंगचं शिक्षण झाल्यानंतर त्यांना UPSC करायचं होतं. गडकोलीच्या आपल्या जिजाऊमध्ये आले. 2018 मे महिन्यामध्ये आले. 2020ला UPSC होऊन पश्चिम बंगालमध्ये आज एक IPS ऑफिसर म्हणून नोकरी करतात. आपण स्वप्न मोठी बघितली पाहिजे. निव्वळ आपण सांगा आम्ही पोचून कुठपर्यंत होतात. जेव्हा तुम्ही जिल्हाधिकाऱ्याचं स्वप्न बघाल तेव्हा कुठेतरी नक्कीच ठरवाल. जेव्हा तुम्ही SPचं स्वप्न बघाल तेव्हा तुमच्यातील बऱ्यापैकी विद्यार्थी PSI किंवा DYSP होतील. परंतु स्वप्न आपण प्रत्येकाने बघितली पाहिजे. स्वप्न बघण्याचा अधिकार काय फक्त श्रीमंतांच्याच मुलांना आहे असं नाही. आपल्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलांनाही स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. मी तर सांगतोय ना सर, मी SD कंडक्टरचा मुलगा आई शेती करायची. मी 2 वर्ष इथे शिक्षण घेतलं, 2 वर्ष भिवंडीला घेतलं, 1 वर्ष आलोण्याला घेतलं कॉलेजचं शिक्षण. पण तो स्वप्न मोठीच पाहिजे होती. तर जेव्हा भिवंडीच्या कॉलेजला जात असताना मी स्वप्न पाहिले का कधीतरी भिवंडीची मुलं माझ्याकडे शिकली पाहिजेत. आज अभिमानाने सांगतो बाळांनो, मला अधिकारी नाही होत आला परंतु माझा कुठल्याच दिवसाचा सकाळचा चहा अधिकारी झालेली पोस्ट आल्याशिवाय जात नाही. काल एक मुलगी ताई आपली रत्नागिरीची अधिकारी झाली. आता बघितलं 2 मुलं की नवलीचा आणि एक गडकोलीचा लायब्ररीचा अधिकारी पदावर गेले. अशा कुठलाच दिवस जात नाही का प्रशासनामध्ये आपल्या अधिकारी जात नाही. अगदी कोर्टात जा, पोलीस दलामध्ये जा, मिलिटरीच्या दलामध्ये जा, महसूल दलामध्ये जा. अगदी सांगलीच्या नूतन पाटील नावाची तरुणी आपल्याकडे आले अभ्यासाला डेप्युटी कलेक्टर. सोलापूरचा नवनाथ म्हणून मुलगा आला आपल्याकडे ऊसतोड मजुराचा मुलगा अधिकारी झाला. कामगार आयुक्तांचा ऍडिशनल कामगार आयुक्त म्हणून त्याची नियुक्ती झाली. असं कुठलाच दिवस जात नाही. तशी स्वप्न आपणही बघा. आपल्याला काय प्रत्येकाला जन्माला आलोय तर काहीतरी करून गेलं पाहिजे. काल परवा सर अशाच चर्चा चालू होत्या आमच्याकडे. हा राजकारणी इतका पैशावाला, तो इतका पैशावाला. आमच्याच पक्षाच्या लोकांचे एक पत्रकार महोदय आले ते गप्पा मारत होते. त्याला गप्पा ऐकून झाल्यानंतर सांगितलं, म्हटलं हा त्यांनी सगळ्यांनी वरती व्यवस्था केलेली आहे. हा पैसा संपूर्ण वरती घेऊन जाणार आहे आणि वरती जाऊन त्या आरामात जीवन पुढचं जगणार आहे. लोकांना जीवनाचं मूल्यच कळलेलं नाही. हा माझा, हा त्याचा, एकमेकाचे पायी खेळण्यातच आपलं आयुष्य चाललेलं आहे. एकमेकांचा हात धरून जे समाधान असतं ते समाधान मला वाटत नाही का दुसरं कुठे समाधान त्यापेक्षा मोठं असेल. आमच्याकडे माझ्या कार्यालयातही लिहिलेले आपल्या जिजाऊ संस्थेच्या प्रत्येक ठिकाणी लिहिलेले, लायब्ररीमध्ये लिहिले समोरच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची ताकद देवाने आपल्याला दिली पाहिजे. त्याला आनंदित ठेवता दिलं पाहिजे आणि ते काम तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला करायचं. एक माणूस मोठा झाला का त्याला बघून अनेक विद्यार्थी पुढे जातात. एक अधिकारी झाला त्याला बघून अनेक अधिकारी पुढे जातात. आपण सांगा आपल्याला हेमंत पाटील कधी मार्गदर्शन करायला पाहिजे, चिन्मय पाटील सांगा. मी मार्गदर्शनाची त्यांची आपल्याला शिबिर लावेल जेणेकरून त्यांना बघून तुम्हालाही हिंमत वाढली पाहिजे. आज व्यासपीठावर आम्ही बसलो तरी जगाच्या सर्वोच्च स्थानावरती आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी गेला पाहिजे. आपला मराठी माणसाचा विद्यार्थी गेला पाहिजे. अशा प्रकारची स्वप्न घेऊन आम्ही रोज फिरतो. आम्ही एक वही आहे, एक निमित्त आहे, परंतु तुम्ही स्वप्न तर मोठी बघितली पाहिजेत ना बाळांनो. जिथे जिथे जाल तिथे गावच्या ग्रामसेवकापासून शिवपर्यंत आपल्याला आपला विद्यार्थी अधिकारी झालेला बघायचंय. गावच्या तलाट्यापासून तहसीलदारापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आपल्याला आपला विद्यार्थी पोहोचला पाहिजे. गावातल्या वाड्याच्या सरकारी दवाखान्यात जर आपला डॉक्टर राहिला तर प्रायव्हेट डॉक्टरांकडनं पैसे घेऊन त्याला सांगणार नाही काय आला पेशंट पाठवा खासगी दवाखान्यात. तो डॉक्टर तिथेच उपचार करायला आमच्या विक्रमणच्या दवाखान्यात येऊन बघा. स्थानिक पोरे डॉक्टर असल्याने 98% डिलेव्हऱ्या या सिझरचा होता, नॉर्मल डिलेव्हऱ्या होता. त्यासाठी आपल्याला स्थानिक पोरं आपली डॉक्टर झाली पाहिजेत. आपल्याला IIT सारख्या क्षेत्रामध्ये जाऊन इंजिनियर होऊन करोडो रुपयाचे पॅकेज घेणारे विद्यार्थी घडवायचे. निवडणुका ते येतात जातात. निवडणुका म्हणजे आपल्याला जगण्याचं कारण नाही. आपण पाहतोय निवडणुकीतही निवडून आलेला लोकप्रतिनिधी यांनी 100% समाजाची प्रामाणिकतेने सेवा केली पाहिजे. अशा प्रकारचं स्वप्न घेऊन आम्ही फिरतो. शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतानाही मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना सांगितलं की मला 100% समाजाची सेवा करण्यासाठी शिवसेना किंवा शिवसेना पक्षाच्या मंत्री महोदयांचा सगळ्यांचा उपयोग झाला पाहिजे. आणि आजही सर्व मंत्री महोदय किंवा शिंदे साहेब त्या दृष्टीने मला प्रत्येक ठिकाणावर प्रत्येक जागेवरती मदत करतात का समाजाचं कल्याण झालं पाहिजे.
आणि आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी आजच्या या वहीवाटप कार्यक्रमाप्रसंगी प्रत्येकाने स्वप्न जर बघितली तर नक्कीच आपली स्वप्न पूर्ण होतील हा 100% आपल्याला शब्द देतो. आपण मात्र स्वप्न बघितली पाहिजे. एकमेकांच्या घोड्या काढण्यापेक्षा, एकमेकांच्या चुका काढण्यापेक्षा ज्याला खेळात पुढे जायचे त्यांनी खेळात पुढे गेलं पाहिजे, ज्याला शिक्षणात पुढे जायचं त्यांनी शिक्षणात गेलं पाहिजे आणि शिकून त्याला उद्योगधंदे द्यायचे त्यांनी उद्योगधंद्यातही आलं पाहिजे. काही व्यवसायही आपल्याला आपल्या लोकांचे करायचे. परप्रांतीय बांधव पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे आले. आज आपण आमच्या काळामध्ये आम्ही 90ला बघत होतो का अगदी केळीवाला दादा बघायला गेला बिहारचा, सुकी मच्छी विकणारा बघितला बिहारचा, तिकडे परवा आता UPSCचा रिझल्ट लागला. आपल्यातील कुठल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना माहिती आहे का काय रिझल्ट लागला तो? UPSCच्या परीक्षेमध्ये 1750 विद्यार्थीपैकी 1180 विद्यार्थी एकट्या बिहार या राज्याचे. जेव्हा एखादा UPSC होतो म्हणजे तो त्या जिल्ह्याचा सर्व असतो. तो पुढे जर 22व्या-23व्या वर्षी झाला तर पुढे राज्याचा प्रमुख होतो. देशाचा देश चालवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. तर एका छोट्या राज्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये 90ला ते राज्य म्हणजे फक्त भ्रष्टाचाराने बरबडलेलं राज्य होतं. परंतु दरवर्षी UPSCच्या परीक्षेमध्ये 70-75% विद्यार्थी बिहार या एका राज्यातून येतात. अभिमानासारखी गोष्ट का आज महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी मनोज सौनिक साहेब होते, तेही बिहारचे. त्यांच्या विशेष चीफ सेक्रेटरी होत्या त्याही सुजाता सौनिक, त्याही बिहारच्या. कधी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांची नावं मंत्रालयात बघायला मिळतील. मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले, मुख्यमंत्री झाले, परंतु आपल्याला आपली मुलं वयाच्या 21व्या वर्षी UPSCची परीक्षा पास होऊन पंतप्रधान कार्यालयात चालवायला गेली पाहिजे अशा प्रकारची स्वप्न घेऊन मी आपल्यापर्यंत आलो. आमदार खासदार इथे होण्याच्या या भूमीतला विद्यार्थी उद्या अमेरिकेला जाऊन चांगला उद्योगधंदा घेऊन अमेरिकेच्या संसदेमध्ये खासदार होण्याचे स्वप्न घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहे. परंतु बाळांचं स्वप्न मोठी पाहिली पाहिजे. आई वडील नसलेला मुलगा UPSC होऊ शकतो. आता सर बोलले नंदुरबारचे, मी परवाच राजेंद्र भारुड सरांशी बोलत होतो. मी लहानच्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं का आईच्या पोटात 7व्या महिन्यात असताना डॉक्टर राजेंद्र भारुडांचे बाबा मरण पावले. बाजूच्या गावच्या बाया सांगत होत्या का यांना गर्भपात करून टाका. त्यांची मावशी बोलली नाही, जन्माला घालू. जन्माला आल्यानंतर अत्यंत गरिबी असल्याने आई रोजगार हमीच्या कामाला जायची. बाळा रडायचा तिथे म्हणून त्याला दारू बांधली जायची तर रडू नये म्हणून. तेच राजेंद्र भारुड पुढे शिक्षण घेऊन डॉक्टर झाले. डॉक्टर घेत असताना त्यांनी UPSCची परीक्षा दिली. UPSC होऊन ते IAS ऑफिसर झाले. आणि जेव्हा कोविड काळामध्ये माणूस माणसाला खात होता, अधिकारी म्हणा का राजकारणी प्रत्येक जण घरात बसून कसले कमिशनचे कोविडचे साहित्याचे कमिशन खाण्यात व्यस्त होता, त्यावेळेस ते डॉक्टर राजेंद्र भारुड साहेब नंदुरबारचे जिल्हाधिकारी होते आणि तिथल्या माणसांना वाचवण्याचं काम करत होते. त्यामुळे आपल्या मातीतील अधिकारी झाला पाहिजे, त्याला जाण झाली पाहिजे. आज महाराष्ट्रातील सगळ्यात मृत्यूचा दर कोविड काळातला कमी असेल तो नंदुरबारचा असेल. त्याला कारण त्या भूमीतला एक गोर गरीब शेतकऱ्याच्या आईचा मुलगा तिथे जिल्हाधिकारी होता. हे काम आम्हाला करायचंय जेणेकरून आपल्याकडे लोकांना कळत नाही का किती पैसे खाऊ आणि किती लोक खाऊ. पैसे काय करता. आजही तुम्हाला ताट मानाने सांगतो तर मी हेमंत पाटलांचं नाव सांगितलं, चिन्मय पाटलांचं सांगितलं, यतीश पाटीलचं सांगितलं, डॉक्टर राजेंद्र भारुडांचं सांगितलं. इतकंच नाही तर आपल्या झोपडे पाण्याचं सांगितलं. एकही विद्यार्थी पगारा व्यतिरिक्त एकही रुपया घेत नाही. जेव्हा ही अशी गोरगरिबांची मुलं जेव्हा अधिकारी पदावर तिकडे तिकडे बसतील, उच्च पदावर बसतील, तेव्हा 7-12 आणायला गेल्यानंतर तलाठी पैसे कधी मागणार नाही किंवा एखादा प्रकल्प आला म्हणून आपल्या जमिनीवरती कुठला प्रांत पैसे खाणार नाही हा विश्वास आपल्याला देतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनो तुम्ही आता स्वप्न मोठी पाहिली पाहिजे. आता त्या सर्व शिक्षक वृंदांनाही विनंती करतो, मुलांना स्वप्न मोठी दाखवा. आपल्याकडे तिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना सुलेमानची मुलगी ठाण्याच्या झोपडपट्टीत राहणारी नवरा जातो. त्या मुलीला जिजाऊ भेटते, ती धुणीभांडी करणारी झोपडपट्टीत राहणारी मुलगी, बिल्डिंग मध्ये जाऊन धुणीभांडी करून मुलाला दूध देणारी मुलगी जेव्हा जिजाऊच्या ताब्यात येते तेव्हा तिला अभ्यास करण्याचे पैसे देऊन मुंबई अग्निशमन दलामध्ये 800 पैकी 109 विद्यार्थी आपले लागले. त्यामध्ये ती मोहिनी बांधली लागली. हे काम तुम्हाला आम्हाला करायचे. एक निलेश साबळे मोठा होऊन नाही झाला तर मोठे होणार. माझ्या शेवटच्या
तुमचा विद्यार्थी त्याच मानाने कुठेतरी व्यवसायामध्ये नोकरी धंद्यामध्ये व्यवस्थित दिसला पाहिजे आणि ते स्वप्न दाखवण्यासाठी आपल्यापर्यंत आलेलो आहे. नुसतं स्वप्न दाखवण्यासाठी नाही तर स्वप्नाच्या पूर्ततेसाठी तुमच्या आईबाबांच्या बरोबर तुमच्या कुटुंबाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून एक पाऊल पुढे दिले आपल्या बरोबर असेल हा शब्द आपल्याला सर्वांना देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. अतिशय प्रेरणादायी असं मार्गदर्शन तसंच त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास आणि आज ते जे साम्राज्याच्या ठिकाणावर पोहोचले अतिशय संघर्षमय त्यांचा असा जीवन प्रवास होता. तरी विद्यार्थी मित्रांना आता आमच्या जिजाऊ संघटनेवर तुम्हाला हीच विनंती असेल तर सर्वांनी आपलं ध्येय निश्चित करा. आळस धक्का ध्येय निश्चित करा आणि साहेबांचं जे म्हणणं आहे किंवा त्यांचं नेहमीच म्हणणं असतं की आपल्याकडचे ग्रामीण भागातले विद्यार्थी हे त्यांच्याही पुढे गेले पाहिजेत आणि सर बोलले की मंत्रालयात अधिकारी झाले पाहिजेत त्याप्रमाणे सर्वांनी आळस झटकून ध्येय निश्चित करून आणि अभ्यासाला लागा. या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. पुढच्या आपल्या वहीवाटपाच्या कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करतोय. तत्पूर्वी आपलं देशप्रेम सर्वांनी जागृत करायचंय. एक तुम्हाला मी घोषणा देतो आणि त्यानंतर आपण वहीवाटपाचा सुरुवात करायची. भारत माता की भारत माता की स्टँडला आवाज गेला पाहिजे बस स्टँडला. छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की. धन्यवाद. पहिल्या रांगेतले मुलं उभे राहा. पहिल्या रांगेतले 5 मुली अगोदर 5 मुली होत्या. शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर तब्बल 35 लाख वह्यांचं वाटप मोफत विद्यार्थ्यांना करण्यात येते आणि अशातच आपण आता वाडा तालुक्यात आहोत आणि या शाळेतही आपण बघू शकतो विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात येते आणि विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मागील 15 वर्षांपासून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करत असते. आणि खाली एक खाली शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर असतील, कार्याध्यक्ष धीरज सांबरे सर असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात येत आहे. वाडा तालुक्यात सध्या आपण आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचे उपनेते जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून तब्बल 35 लाख वह्यांचं वाटप करण्यात येते आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर मागील 15 वर्षांपासून जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून अशाच प्रकारे शाळांमध्ये मोफत वह्यांचं वाटप करण्यात येत असतं आणि विद्यार्थ्यांमध्येही एक नवचैतन्य आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या सुंदर अशा कार्यक्रमाला मिळताना आपल्याला पाहायला मिळते. सरळ पकडा, फोटो बघा, फोटो बघा, वहीवरचा फोटो बघा, वहीवरचा फोटो बघा. आपण पाहू शकतो विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि सर्व मुलींवर वैद्यकीय सेवा असेल, शिक्षण सेवा असेल,
करिअर विकास सेवा असेल, महिला सक्षमीकरण असेल, करिअर विकास सेवा असेल, अशा विविध क्षेत्रात जे आहे ते जिजाऊ संस्था काम करत असते. साहेब साहेब ज्यांच्या माध्यमातून या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे सर आपल्यासोबत जोडले. आपण सरांशी संवाद साधणार. सर, तब्बल महाराष्ट्रामध्ये 35 लाख वयांचं वाटप आपल्या माध्यमातून करण्यात येतं. यंदाचं 15वं वर्ष आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं तिथे आलेलं आहात, कसं वाटतं? खूप आनंद वाटला. आज विद्यार्थ्यांना ते सांगले, येताना मी मुलाला तेच सांगत होतो, गाडीत का रोज चालत आम्हाला बसमधनं इथपर्यंत यायला लागत होतं. आणि त्याच शाळेमध्ये आज इथे स्टेजवर बसायला भेटलं आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारता आल्या किंवा संबोधित करता आला, हा खूप आनंदाचा विषय आहे. का याच शाळेमध्ये इयत्ता 10वीला परीक्षेला मी आलो होतो. त्यानंतर FYSY याच महाविद्यालयामध्ये मी शिक्षण घेतलं आणि इथे येऊन विद्यार्थ्यांना सांगितलं का माझ्यापेक्षा 100 पट पुढे जायचंय तुम्हाला. अगदी राज्यातच नव्हे, देशातच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला आपला विद्यार्थी, या शाळेचा विद्यार्थी हा उच्च स्तरावर दिसला पाहिजे. जसं 40-45 वर्षापूर्वी शाळेची सुरुवात करत असताना मला महिनाभरापूर्वीच एक गृहस्थ भेटले होते. त्यांनी कुलकर्णी सरांच्या गोष्टी सांगितल्या होत्या का कशा प्रकारे मेहनत घेऊन ही शाळा उभी केली होती. आज या शाळेतील विद्यार्थी मेहनत घेऊन पुढे गेला पाहिजे, अशा प्रकारचं मला स्वतःलाही वाटतं. वयांचं वाटप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्षभर आपल्या वहीची वाट पाहत असतात. त्यांनी वही हातात आल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरती नवं चैतन्य पाहायला खूपच आनंद वाटतोय त्यांना. आणि त्याचबरोबर त्या वहीवरती आपण स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकांची ठिकाणे टाकलेले आहेत, रुग्णालयाची ठिकाणे, म्हणजे त्या घरची समस्या संपून जाते. का उद्याला ज्यांना दवाखान्यात जायला आमच्याकडे गरीबी आहे, आपण बघतोय त्या गरीबी माणसांना दवाखान्यासाठी पालघर जिल्ह्यात जायचं असेल तर झडपोळीच्या रुग्णालयात जाता येतं, ठाण्यात जिल्ह्यातल्या लोकांना जायचं असेल तर आसनगावच्या, आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी रत्नागिरीमधल्या रुग्णालयात जाता येतं. त्याचबरोबर जिजाऊचे आरोग्य क्लिनिक आहेत कल्याण, ठाणे शहरामध्ये, तिथेही नागरिकांना उपचारासाठी जाता जातो. महिलांचे उपक्रम विविध भागामध्ये सुरू आहेत, तिथलेही पत्ते ठेवलेले आहेत, जेणेकरून दादाच्या बरोबर ताईच्या हातालाही रोजगार मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने जिजाऊ कटिबद्ध आहे आणि तेही काम केलं जातं. संगणक कक्षाची माहिती दिली जाते, रुग्णवाहिकांची माहिती दिली जाते. म्हणजे कुटुंबाचे सर्व विषय आहेत ते जवळजवळ मार्गी लावण्याचं काम जिजाऊच्या एका वहीमार्फत होतं. आपण पाहिलं शिवसेनेचे उपनेते, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे आणि या वाटपाच्या कार्यक्रमाविषयी त्यांनी ठाणेलाईशी बोलताना माहिती दिलेली आहे. ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. नमस्कार.